नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी आले माझ्या चुलत्याकडे. आम्ही त्यांना नाना बोलतो आणि हा बंगला आहे तो त्यांचा आहे. आज मी तुम्हाला दाखवते त्यांचा बंगला कसा आहे. चला, इथे गेट आहे. आता गेट खोलून आपण आतमध्ये जाऊया. आणि इथे बघा टू व्हीलर आहे, फोर व्हीलर पण आहे. फोर व्हीलर पण दाखव. हे बघा, इथे फोर व्हीलर आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. पहिले कॅमेरा बंद करते आता. तर हे माझी चुलते आहेत, काकू आणि नाना. आम्ही नाना बोलतो, टेलरांना म्हणतो, कारण की माझे नाना आहेत ना, टेलर आहेत, A1 टेलर आहेत. आता सध्या ते नाहीत करल टेलरिंगचं काम, कारण की आता तुम्ही सांगा. आधी भविष्यात केलं ते सांगा. मुलांचं सौंदर्याचं काय बोला की शून्यातनं विश्व निर्माण केलंय. टेलर काम करून 2 मुलं माझी इंजिनियर आहेत. एक मुलगी आहे, मुलगी MSc करून MAd करून BEd झालंय तिचं पण. धाकटा मुलगा डिग्री इंजिनियर होऊन पुन्हा MBA केलंय मार्केटिंग मधनं. थोरला मुलगा मेकॅनिक इंजिनियर आहे, डिग्री. धाकटी सुनबाई MTech आहे. थोरली सुनबाई LLM आहे, वकील आहे. आणि आमच्या मिसेस ह्या गृहिणी गृहिणी आहेत. म्हणजे ज्यादा मी एकट्यानं नाही केलं, दोघांनी मिळून केलेलं आहे. मुलांच्यासाठी गाव सोडला मी. एवढा स्ट्रगल केला की मुलांचं पुढं आपण केलं ते मुलांनी करू नये. भविष्यात मुलांचं चांगलं व्हावं. त्याच्यामुळं 36 वर्ष स्ट्रगल केला आम्ही धंद्यात. तेव्हा मुलं कुठंतरी याला लागले रांकेला. आता सर्व बाजूनी चांगला आहे. कष्ट केलं त्याचं फळ मिळालं. कष्टाचं फळ मिळालं. आता सध्याला गावी आहे मी. कष्टावर सगळं उभं केलेलं आहे. कष्टावर शेती घेतलेली आहे. बाहेर गावी हे काय बाहेर गावी म्हणलं तरी चालतं. ते काय एवढं. मी पण जायची. हो चल. तर हा हॉल आहे आणि तुम्हाला दाखवते मी किचन. चला, हे बघा, इथून अशा शिड्या आहेत, वर टेरेस आहे आणि इकडे किचन आहे. किचन तर बघा किती मोठा आहे. इथे फ्रीज आहे, सगळं भांडी वगैरे. इकडे असा फ्रीज आहे आणि इकडे असा बेडरूम आहे. बघा, हा बेडरूम आहे. आणि इथे कपडे ही सुकत टाकू शकतो आपण पावसाळ्यात, असं आहे. आता बाहेर जाऊया आपण. वरती टेरेस आहे. आता जायला नाही येणार रात्रीचं, का जाऊया? या थोडस दाखवते टेरेस तुम्हाला मी. बघा, इथे टेरेस बंद आहे, टाळा लावलाय. पण कसं आता रात्रीची वेळ आहे ना, तर नाही जाऊ शकत आम्ही वरती. तुम्हाला एवढंच दाखवते. उद्या वगैरे इथे पण खिडकी आहे. चला खाली चला. असा बंगला आम्हाला पण बांधायचा. हो, असा बंगला आम्हाला बांधायचा आहे सेम. चलो या. आता झाली कुठं? हा, सगळं दाखव. बाहेरचं पण आम्ही शूटिंग करतच आलोय बंगल्याची. अशी फोर व्हीलर. काय करते? खाते चिवडा. माऊ खाते. माऊने दिलं. चला बाय कर. चला काय करायचं?
तर इकडे काय चाललंय बोल मम्मी पटकन. इकडे लग्न आहे ना, वर्धावा चाललं. घरी चला चला घरी. चला. चलो घरी चलो. तर आता आम्ही घरी चाललो आहे. चला घरी चला. थंडी वाजते खूपच. चला जाऊया. का ग अतुलनं सोडलं ह्यांना गाडीवर. म्हणलं जावा तुम्ही दोघी गाडीवर चालत येण्यापेक्षा. मग त्याला सोडलं, आम्ही आलो घरी. या ग जेवायचं आता. नाही बसायचं काय आता रात्रभर बसायचं. बरं चला आता आम्ही आलो इकडे घरी आणि आता आम्ही जेवतो सगळे. तू जेवायचं ना का तायडे तर जेवून घ्यायचं. चला जेवूया मग सगळेच. ये पिलू तू पण जेवायला. समुद्र बसली जेवायला. तिथं त्या ती वाढणार हातर मस्त जीव्या. हे बाहेर या ग बाहेर या ग आई चालली ग बाहेर या आई चालली बाहेर या म्हणा की गे तायडे या का बाहेर. आले की बाहेर लावायचं राहिले या बाहेर. हल्ली ग हल्ली ते हल्ली नाही ते हल्ली तिकडे तुला धक्का लावला तिथं बघ की माझी मोठी बहीण चालली या तिच्या घरी. आम्ही पण आज जाणार आहे. आता ती झाली आहे. मी संध्याकाळी जाणार आणि मी उद्या जाणार आहे. आम्हाला दोघीसनी घालून आहे ना. म्हणजे आम्हाला मग सोडायला यायचंय नाही. तू आज जाणार हो तू जाणार दुसऱ्याला आज जाणार मुंबईला जाणार. मम्मी तुम्ही जाणार. मला नाही की मुंबईला मी येऊ काकाला घेऊन हाय म्हणते. तिला डायपर खरं मोठा आहे. कशाला देते त्याला काय खायचंय ती खाऊ दे, काय घ्यायचंय ती घे. ते घेऊ नका पैसे घेतात. तुला घे काय हा बाळा खायला काय पण घेतो. उचलं नाही मला बी दादाला येणार आहे ना कोणी का तिला 4 वाजता कोण आता नाही तर त्या माणसानं दिलंच नाही तर जाऊ का काय मग होय कशाला येत आहे मग तिकडे. काय रे फोन कर ग गाडी भेटली ना आई जाते तू तिला चालू वाटत तुला ना काय कर, दवाखान्यातच जाऊ द्या तू. सारखं काम आता इथं डॉक्टर पण गायबाना दिवसभर नसतो या सकाळचं आज सकाळची उद्या सकाळ संध्याकाळी पण नसतो इथं. काय त्याचं पोरगं आज सकाळी ती उद्या सकाळ असतं या. ती पण 2-3 तास. हो आणि ती गलंडे असतो दोघं ते त्याचं लय नाव आलं. ते आज आलं म्हणजे त्याच्या उद्या सकाळी 2 टाइम आलं तर तसं बघ तर इमर्जन्सी कुणाला पण काय होत काय परत ना आहेच की गेल्या दिवाळीला घेतलेली हा गेले दिवाळीची त्या दिवाळीला काटा पदराची घेतली ती नाही आणली नाही आता ती तायडीन 2 आणली होत्या तिची गुलाबी तिला लाल आणि ही गुलाबी साईडला हा मग आता झालं तर आधी मध्ये एक हेलपाटा होईल जमिनीचं. जत्रा झाल्यावर जत्रा कशीच काय त्याच्या जत्रा झाल्यावर या दोघं पण आधी मध्ये बाय
फोन कर इथनं गाडी घेतली. हा फोन किती वाजले बघ पुणे गाडी घावल तुम्हाला. किती वाजले बघ की. 1 वाजून गेले असेल बाई आता. ती कधी कधी लेट ग. बरं जा रिक्षा गावाला भेटली ती तर गाडी. गाडी अंतर गाडीत बसल्यावर फोन कर. हा बाय. बदलूया जरा ये इकडं आतमध्ये. मी आले होते इथे प्लॉट बघण्यासाठी. मी, माझी बहीण, बहिणीचा नवरा, माझी काकू, नाना आणि माझा भाऊ असे आम्ही सगळे आलो होतो इथे प्लॉट बघण्यासाठी. इथे अवेलेबल होता म्हणून आम्हाला इथे प्लॉट घ्यायचाच आहे, कारण की गावाकडे पण आपलं घर असायलाच पाहिजे म्हणून मी इथे जागा बघते. आणि इथे खूप असं सुंदर नजारा पण आहे. इथे बघा हायवे पण आहे, हायवेच्या कडेलाच आपल्याला प्लॉट भेटणार आहे. म्हणून आमचा विचार आहे जागा घेण्याचा. तर पॉसिबल झालं तर आपण घेणारच आहोत, कारण की इथे बघा किती छान आहे. हायवेच्या कडेलाच असा जागा भेटण्या आजकाल खूप मुश्किल आहे. म्हणून आम्ही ठरवलं की इथेच आम्ही जागा घेणार. आणि तसा प्रयत्न पण चालू आहे आमचा, कारण की गावाला पण आपलं घर असावं. मुंबईत तर घरच आहेच, पण गावाला पण आपलं घर असावं म्हणून आमचा एक छोटासा प्रयत्न आहे जागा घेऊन गावी असा मस्त असा बंगला बांधण्याचा. बघू स्वप्न पूर्ण होतंय का. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर